नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत। काल भव्य दिव्य पुणे येथे बावधन येथे भव्य दिव्य असा जवळजवळ महाराष्ट्र केंद्रीय योजनेतून आणि महाराष्ट्र सरकारच्या योजनेतून जवळजवळ महाराष्ट्रातील लोकांना 20 लाख घरे मंजूर करण्यात आली। त्यावेळेस या योजनेचं उद्घाटन करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह, आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे सर्व लोक त्या कार्यक्रमाचं उद्घाटन जवळ होते। जवळजवळ 4 ते 5 हजार लोकांना सुद्धा, ज्या लोकांना घरकुल मंजूर झाले अशा लोकांना सुद्धा ते लोक सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित होते। मी बाळू बागुजी राऊत, राहणार मोकल, तालुका खेड। माझं नाव राजेंद्र प्रभाकर शेळके, जुन्नर तालुक्यातून संतोडी गावचे एक रहिवासी आहे। मला आई वडील नाही आहेत, 2 भावांची जबाबदारी आहे। मी FYBCom ला फर्स्ट इयरला शिकत आहे। मी आतापर्यंत भाड्याच्या घरामध्ये राहत होतो। प्रधानमंत्री आवास योजनेसाठी मी गेलो होतो 18-19 मध्ये। 2016 साली मी फॉर्म भरला। आता 2025 साली माझ्या घराचं स्वप्न साकार झाले। यांच्या हस्ते आणि घरकुल, ज्या लोकांचं घरकुल मिळाले यांच्या हस्ते सुद्धा या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। आणि इथून पुढे सुद्धा तुम्हाला या जर घरकुल पाहिजे असेल, जे लोक महाराष्ट्रातील बेघर आहेत अशा सर्व लोकांना सुद्धा इथून पुढे जो पाठीमागचा हप्ता 1,60,000 रुपये भेटत होता तो आता तुम्हाला इथून पुढे 2,20,000 रुपये भेटणार अशी घोषणा सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। तुम्हाला 2,10,000 तुम्ही कसे मिळवायचे, नंतर अर्ज कसा करायचा, नंतर तुमची अटी आणि पात्रता काय, नंतर तुम्हाला याची संपूर्ण नियम काय आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत। नमस्कार, मी संभाजी अर्जुन तुरे या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर स्वागत। काल भव्य दिव्य असा एक कार्यक्रम पडला, त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की जवळजवळ 20 लाख लोकांना घरे मंजूर करण्यात आलेले आहेत। जे 10 लाख लोक आहेत पहिल्या ह्याच्यामध्ये स्टेपमध्ये 10 लाख लोकांच्या ह्याच्यामध्ये अकाउंटमध्ये पहिला हप्ता सुद्धा त्यांना देण्यात आलेला, अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देण्यात आली। तर या योजनेसाठी तर सुरुवातीला तुम्हाला याची अटी काय, नियम काय आहेत, याचं काय आहेत हे आपण या थोडक्यामध्ये पाहणार। तर याची सुरुवात असणार आहे म्हणजे तुम्हाला उत्पन्न। तर तुमचं उत्पन्न जे ग्रामीण जे वेगवेगळे विभाग करण्यात आले आहेत, तर जे लोक बेगर आहेत ते बेगरसाठी वेगवेगळे केंद्र करण्यात आलेलं आहे। नंतर जे लोक मिडल क्लास लोकांमध्ये राहतात, म्हणजे जे मध्यमवर्ग आहेत, नंतर जे लोक सिटीमध्ये राहतात त्यांच्या उत्पन्नावर डिपेंड अशी लोक वेगवेगळे योजना करण्यात आल्या आहेत। तर तुमचं जे लोक ग्रामीण भागामध्ये राहतात, ग्रामीण मध्ये लाखांना ज्याचं वार्षिक उत्पन्न असणार आहे ते 3 लाखापर्यंत, ते जे लोक मिडल क्लास आहेत त्या मिडल क्लास लोकांसाठी लागणार आहे त्याचं उत्पन्न असणार आहे 3 ते 6 लाखापर्यंत। त्यानंतर ते एक अट घालण्यात आले। आणि जे लोक शहरामध्ये राहतात त्यांचं उत्पन्न 6 लाखापासून 18 लाखापर्यंत, म्हणजे तुम्ही हुडको जी योजना आहे गव्हर्नमेंटची, महाराष्ट्र सरकारची योजना आहे, त्यातून सुद्धा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। तर दुसरं तुम्हाला वयाची अट घालण्यात आले। ज्या योजनेचा म्हणजे जो लाभधारक आहे, ज्या लोकांना अर्ज भरायचा आहे त्याचं वय 25 वर्षापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे। 25 वर्षाच्या खाली असेल तर तुम्हाला जो पंतप्रधान आवास योजनेचा जो अर्ज करायचा तो अर्ज तुम्हाला करता येणार नाही। तर दुसरी अट कुठले ते म्हणजे तुम्हाला पात्रता। तर तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज करायचा असेल तर जो पहिल्या योजनेचा कुठला तर तुम्ही घरकुलाचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला ह्या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही। पाठीमागे तुम्ही घरकुलाचा जो पंतप्रधान असेल, नंतर संजय गांधी असेल, नंतर शबरी घरकुल योजना असेल, ज्या योजनेत ज्या योजनेचा तुम्ही लाभ घेतला असेल याच्या अगोदर, तर तुम्हाला पाठीमाग कसं 1,20,000 रुपये भेटत होतं, नंतर 1,60,000 रुपये झालं, आता तुम्हाला 2,10,000 रुपये। म्हणजे जसजशी महागाई वाढत होते अनेक लोकांच्या प्रतिक्रिया येत होत्या की जो घरकुलसाठी पैसा येतो तो पैसे येतात ते तुम्हाला घर बांधण्यासाठी अपुरी पडतात, अशा लोकांच्या भरपूर महाराष्ट्रात प्रतिक्रिया येत होत्या। त्यावेळी स्वतः आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की त्यामुळे जे लाईट भेटणार आहे घरकुलसाठी, लाईट सुद्धा तुम्हाला फ्री देण्यात येणार आहे अशी माहिती। आता लाईट कशी घ्यायची याची माहिती सुद्धा तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे, व्हिडिओ संपूर्ण महत्वाचं। तुम्ही दुसऱ्या अनुसूचित कास्टमध्ये असाल, तुम्ही अदर कास्टमध्ये असला तर तुम्ही ज्यामुळे अपंग असाल, नंतर NT, SC, OBC म्हणजे कुठल्या तरी कॅटेगरी मधला असला तर तुम्हाला त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येत असतं। त्यामुळे तुम्हाला जे कास्टमध्ये असतात, नंतर ओपन मध्ये असाल तर तुम्हाला सर्वात महत्वाचं लागलं असेल तर तुम्हाला जी अटी म्हणजे सर्वात जे वंचित आहेत त्या वंचित लोकांना, जे बेगर आहेत त्या लोकांना सुद्धा प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे महाराष्ट्र सरकारकडून। तर तुम्हाला दुसरं पाहायला गेलं तर कागदपत्र काय लागतात हे आपण थोडक्यामध्ये पाहूया। तर तुम्हाला प्रथम कागदपत्र लागतं ते म्हणजे आधार कार्ड। तर दुसरं तुम्हाला तुमची ओळख पटवून देण्यासाठी दुसरं कागदपत्र लागतं म्हणजे पॅन कार्ड। नंतर तुमचं पॅन कार्ड नसेल तर ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुमच्याकडे जे आपण वोटिंग करतो, जे मतदान करतो ते म्हणजे मतदान ओळखपत्र। या तिन्हीपैकी तुमची ओळख पटवण्यासाठी एक कागदपत्र असणं अतिशय। तर तुम्हाला दुसरं कागदपत्र लागतं म्हणजे तुमचं उत्पन्नाचा दाखला, म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न किती हे महाराष्ट्र सरकारला नंतर केंद्र सरकारला समजण्यासाठी तुम्हाला उत्पन्न, आता तो उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा,
तुम्ही सुरुवातीला तुम्ही जे तलाठी कार्यालय असतात ते तलाठी कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढायचा. म्हणजे तुमचं जर रेशन कार्ड घेतलं जातं, रेशन कार्डवरती तुमचं उत्पन्न किती आहे, केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 2.5 लाखापर्यंत उत्पन्नाचा दाखला भेटतो. नंतर पिवळं रेशन कार्ड असेल तर त्याच्या आतमध्ये सुद्धा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला भेटतो. तर तुम्हाला दुसरं पाहायला गेलं तर कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट जे एनटी, ओबीसी, नंतर एससी, एसटी जे अदर कास्ट आहेत त्या कास्टसाठी कास्ट सर्टिफिकेट असणं अतिशय गरजेचं आहे. तर तुम्हाला ते कास्ट सर्टिफिकेट कसं काढायचं ते सुद्धा तुम्हाला ह्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही लिंक खाली, मी ह्या व्हिडिओच्या खाली लिंक देतो, ते तुम्ही कास्ट सर्टिफिकेट कसं काढायचं याचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. तर दुसरं पाहायला गेलं तर एक पासपोर्ट साईज फोटो लागतो. तर पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला जो अर्ज करत असतो त्या अर्जावर लावण्यासाठी पासपोर्ट साईज फोटो असणं अतिशय गरजेचं आहे. नंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा, काय करायचं याची थोडक्यामध्ये माहिती देतो. तर तुम्ही जी पंतप्रधान आवास योजना जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन घरी बसून सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. तुम्ही गुगलला जाऊन पंतप्रधान आवास योजनेचा तुम्ही सर्च मारून वेबसाईटवरती त्याचा फॉर्म सुद्धा भरू शकता. तर ही माहिती नसलं तर तुम्ही महाई सेवा केंद्र असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. नाहीतर तुम्हाला ऑफलाईन अर्ज भरायचा असेल तर सुरुवातीला तुमची तुम्ही गावामध्ये राहत असाल तर तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा याचा फॉर्म भरू शकता. तर ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला एक नोंदणी क्रमांक दिला जातो. तर तुम्हाला एक लिस्ट येते, त्या लिस्ट प्रमाणे तुमची नावे येण्यास सुरुवात होते. तर दुसरं पाहायला गेलं तर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी राहत असेल तर तुम्ही नगरपंचायतीमध्ये याचं नाव देऊ शकता आणि त्याचं तिथं सुद्धा तुम्हाला एक नोंदणी क्रमांक. आणि जे लोक शहरामध्ये राहतात शहरामध्ये सुद्धा तुम्ही जे हुडकोचं ऑफिस असतं तिथं जाऊन सुद्धा तुम्ही जे डॉक्युमेंट, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल, नंतर जे पासपोर्ट साईज फोटो असेल आणि त्याचा संपूर्ण अर्ज भरायचा. नंतर अर्ज भरल्यानंतर तुम्ही तिथे संपूर्ण डॉक्युमेंट ऑफलाईन भरू शकता. नंतर तुम्ही स्वतःच वेबसाईट असेल, नाही पंतप्रधान आवास योजना या योजनेच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा घरी बसून सुद्धा अर्ज भरू शकता. तर तुम्ही अर्ज भरताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. जी तुमच्या आधार कार्डवरती जे नाव आहे, नंतर तुमचं जे पासबुक वरती नाव आहे, पासबुक सुद्धा असणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही एक डॉक्युमेंट विसरलं ते म्हणजे पासबुक, बँक पासबुक. जे आपले हप्ते येत असतात घरकुल योजनेचे, त्या योजनेचे हप्ते येण्यासाठी बँक पासबुक सुद्धा असणं अतिशय गरजेचं आहे. तर बँक पासबुकवरती जे नाव आहे तेच आधार कार्डवर आहे की पाहून घ्यायचं आहे. नंतर तुमचं उत्पन्नाचा दाखला आहे तो त्याच्यावरती उत्पन्न व्यवस्थित दाखवलंय ते पाहून घ्यायचं आहे. याची संपूर्ण माहिती पाहून घ्यायची. नंतरच तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करायचे. तर तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट सबमिट असले तर तुमच्या कागदपत्राची संपूर्ण पडताळणी होते आणि ते योजनेमध्ये जे अटी आणि नियम दिले त्या अटीच्या आणि नियमामध्ये बसलात तर तुम्हाला दरवर्षी घरे मंजूर होतात. त्या टप्प्याटप्प्याने तुमच्या टप्प्यामध्ये घरकुल सुद्धा मंजूर होतं. मित्रांनो, हा माहिती महत्वाची वाटली असेल तर दुसऱ्या तुमच्या मित्रांना, ज्या लोकांना घर हवंय अशा लोकांना सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा. कारण काय की एक मदत होऊ शकते आणि एक आशीर्वाद सुद्धा तुम्हाला भेटू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या युट्यूब चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद. तुम्ही पाहिला पण असेल काल तुम्ही जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो कार्यक्रम झाला पंतप्रधान आवास योजनेचा, या आवास योजनेतून जवळजवळ तुम्हाला 15 ते 20 लाख वर्षात तुम्हाला मंजूर केलेत. हा एक जगातला सर्वात मोठा रेकॉर्ड झालाय. तर महाराष्ट्रात एका राज्यामध्ये तुम्हाला 20 लाख घरं, जे लोक महाराष्ट्रामध्ये बेघर आहेत, जे लोकांना जी आर्थिक परिस्थिती कमी आहे अशा लोकांना जवळजवळ 20 लाख. तर सुरुवातीला 10 लाख लोकांना घर भेटणार आहेत. त्याचा 10 लाख लोकांचा हप्ता सुद्धा त्यांच्या अकाउंटवरती येणार आहेत अशी माहिती, त्यांच्या अकाउंटवरती पैसे येण्यास सुद्धा सुरुवात सुद्धा झाली अशी माहिती मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार असतील, नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी संपूर्ण माहिती, आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे असतील यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला अर्ज कसा करायचा याची सुद्धा माहिती दिलेली आहे. नंतर तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते आहेत याची सुद्धा माहिती दिली आहे. संपूर्ण डॉक्युमेंट घ्या आणि तुम्ही दुसऱ्या ऑफिसमध्ये तुम्हाला घरी बसून असेल घरी अर्ज करा. नंतर तुम्हाला जे ग्रामपंचायत असेल, तुम्ही गावात असेल ग्रामपंचायत, तालुका ठिकाणी असेल नगरपंचायत, आणि तुम्ही शहरामध्ये असेल तर हुडकोच्या ऑफिसमध्ये सुद्धा अर्ज करू शकता. तर मित्रांनो, ही माहिती अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे दुसऱ्या लोकांना सुद्धा, ज्या लोकांना घर नाही अशा लोकांना सुद्धा शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा आणि आपल्या युट्यूबला सुद्धा लाईक करा. कारण काय की असेच आपण योजनेचे विहीर असतील, नंतर शेती संबंधित व्हिडिओ, नंतर वेगवेगळे व्हिडिओ आपण बैलगाडी शर्यत असेल, स्पोर्ट असेल, म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये जे योजना येतात वेगवेगळ्या योजनेबद्दल आपण माहिती आपण या युट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो. त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा.